आपण पेपरला म्हणून आलतो पण आधार कार्डात घरी विसरून आलतो. काय करता नाहेरात लक्षात पेपर जाऊन तिकडे त्या टमाट्यासाठी आपण गावाकडे आलो. तर नमस्कार पोरांनो, जे आहे ते बरं आहे म्हणूनच मी म्हणतो माझंच लय खरं आहे. फायनली आता आपण 3 महिन्यानंतर ना गावाकडे चाललेलो होतो. आता फाडून सांगायचं म्हणलं तर आपला पेपर होता. पेपर तर धाराशिवला होता पण त्याच्या आधी आपल्याला भूमला जायचं होतं. त्याच्या आईला जितना जिथे ट्रॅफिक आडवं येते बाहेर निघून देत नाही. मग काय स्टँड वर आलो, गर्दी बघितली, माघार गेलो. अरे त्याच्या आईला सॉरी जरा उलटच बोललो बरं. मग गाडीत बसलो. रस्ता फक्त मोजून 15 मिनिटात बरं का, पण ट्रॅफिक मधनं बाहेर निघाला एसटीला तब्बल तास गेला. पुन्हा संगमनेरच्या स्टँड वर आलो, तिथं पण मारण्याची गर्दी. आता 9 वाजलेल्या म्हणलं काहीतरी खाया प्यायचं. एसटीत बसून बसून पाक जीव येटून चालला होता. मग उघडलं पुस्तक, दिली ऑर्डर, आली ऑर्डर, जेवण केलं, एसटी पशी आलो. जेवण टचून हाणलेलं, त्यामुळे कवानगर मधनं भूम मध्ये येऊन पोचलो, कळलंच नाही. आपल्याला झोपेचं महत्व माहिती, मग आपल्याकडे 2-1 तासाचा टाइम होता, तेवढं झोपून घेतलं. सकाळी उठून देवाला फोन लावला तर देवान डायरेक्ट आपल्याला खवायच्या दुकानावर जाणं. अरे आपल्याला कुठं फिरायला जायचं, माझा पेपर आहे रे, उरक लवकर. भावाचं काम झाल्याशिवाय भाऊ कोणाला हलवून देत नाही. शेवटी आलो भूमच्या स्टँडवर, उभा राहून गेलतो. त्यामुळे उभे स्वप्न पडायला लागली. आपा संघर्ष करावा लागतो आणि मग रात्री प्रवास करायचा आणि दिवसा पेपर लिहायला जायचं. सोपं आहे काय? आल्या आधी महाराजांना मुजरा केला आणि मित्राला फोन लावला. आपण ज्याला फोन लावलेला तो पण मित्र ह्याच कॉलेजचा होता, त्यामुळे त्याने मिनिटात आपल्याला आणून पोहोचवलं. कॉलेजवर तर आलतो खरं, पण आपलं आधार कार्ड विसरलेलं. जाऊ द्या, आपल्याकडे पॅन कार्ड होतं, त्यामुळे काय मॅटर झाला. आता पेपर सोडाय 6 वाजलेल्या, त्यामुळे इकडे तिकडे नाही हिंडता डायरेक्ट घराकडे आलो.